नमस्कार मित्रांनो, मी पोद्दार NS शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक येड्रा आणि आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. या मॅथमॅटिक्समधील आज आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरबद्दल थोडंफार डिस्कशन करणार आहोत. आता प्रोबॅबिलिटी म्हटल्यानंतर तुम्हाला संभाव्यता हा शब्द तुम्ही ऐकला असणार किंवा याच्या आधी 10वीला असताना तुम्ही प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर अभ्यासला असणार. आज आपण त्याचा उजळणी वाईज म्हणजेच एक प्रकारे रिव्हिजन आपण या ठिकाणी आज आपण करणार आहोत. ओके, मग त्यासाठी आता काय काय आवश्यक लागणार आहे, काय काय त्याचे महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ते आपण आता क्लिअर करून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे येतो रँडम एक्सपेरिमेंट. आता एक्सपेरिमेंट म्हणजे नेमकं काय? एक्सपेरिमेंट म्हटल्यानंतर आपण प्रयोग हा मराठीतून शब्द वापरतो. आता हा जो प्रयोग आहे, ह्या प्रयोगाची उत्तर आपल्याला माहीत असणार आहेत का? रिझल्ट हा येईल असं आपण सांगू शकतो का? असं सांगू शकत नाही. तर या ठिकाणी त्याला जोडून हा शब्द आला तो म्हणजेच रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजेच या ठिकाणी याची डेफिनेशन अशी सांगता येईल, अन एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन बट एक्झॅक्ट रिझल्ट इज अननोन. म्हणजे जो काय एक्सपेरिमेंट आहे त्याची उत्तरं आपल्याला आधीपासून माहीत असणार आहे, परंतु एक्झॅक्टली तेच उत्तर येईल हे मात्र आपण सांगू शकत नाही. अशा वेळी अशा एक्सपेरिमेंटला म्हणायचं रँडम एक्सपेरिमेंट. ओके, ही त्याची डेफिनेशन. याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजेच आउटकम. रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज आउटकम. म्हणजे आपण जो कुठला रँडम एक्सपेरिमेंट करणार आहे त्याची जी काही उत्तरं आहेत ती उत्तरं म्हणजेच आउटकम्स. म्हणजेच प्रॉबिलिटीमध्ये त्या रिझल्टला आउटकम असं म्हणायचं. ओके, याच्यानंतर पुढची डेफिनेशन ती येते ती म्हणजे सॅम्पल स्पेस. तर इथं डेफिनेशन अशी आहे, सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट याच्यामध्ये आला आणि आउटकम सुद्धा आला. म्हणजे जो आपला रँडम एक्सपेरिमेंट आहे त्याची सगळी जी उत्तर आहेत ती एका सेटमध्ये मांडायची, म्हणजे ज्याला आपण संच म्हणतो. ओके, आता संच म्हणजे नेमकं तुम्ही याच्या आधी शिकला असणार आहे. संच हा कर्ली ब्रॅकेटमध्ये मांडला जातो, तो कॅपिटल लेटरनं दर्शवला जातो, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर या ठिकाणी हा जो सेट आहे या सेटला प्रोबॅबिलिटीमध्ये आपण काय म्हणायचं, सॅम्पल स्पेस. त्या एक्सपेरिमेंटचा सर्वात मोठा जो सेट असणार आहे तो म्हणजे असणार आहे सॅम्पल स्पेस. म्हणजे याच्यापैकी तुम्हाला आता क्वेश्चन असणार आहे. म्हणजे जसं आपण एखादा एक्झाम देतो त्या एक्झाममध्ये आपण 100पैकी मार्क कन्सिडर करतो. 100च्या वर आपल्याला कधी पडू शकत नाही, परंतु 100 किंवा 100पेक्षा कमी मार्क आपल्याला पडू शकतात. त्याच पद्धतीनं सॅम्पल स्पेस हा त्यातला सर्वात मोठा स्पेस असणार आहे. याच्यावर कोणताही सेट जाणार नाही. ओके, पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजेच इव्हेंट. अ सबसेट ऑफ ए सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज इव्हेंट. आता इव्हेंट म्हणल्यानंतर हा जो सेट आहे त्या सेटचा सबसेट म्हणजे उपसंच. ओके, मग हा सॅम्पल स्पेसचा उपसंच जो असेल त्याला म्हणायचं असतं इव्हेंट. आणि हा इव्हेंट हा तुमच्या क्वेश्चनमध्ये असतो. म्हणजे क्वेश्चनवरनं तुम्ही तो इव्हेंट सांगू शकता, ठरवू शकता. ओके, तर याच्यावरून आपण एक एक्झाम्पल बघूया. आता या ठिकाणी आकृती जी दिसाली ती आकृती सर्वांना माहीत आहे. कशाची आकृती आहे ही? ठोकळा. आपण सापशिडीमध्ये जो ठोकळा वापरतो तो ठोकळा या ठिकाणी घेतला. आता या ठिकाणी हा जो एक्सपेरिमेंट करणारा हा रँडम आहे का? होय. का? कारण की याचं उत्तर काय असू शकतं हे आपल्याला माहीत आहे. याचं उत्तर 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी कोणता तरी एक आकडा असणार. म्हणजेच या ठिकाणी याची उत्तर माहीत आहे, परंतु एक्झॅक्टली 1 पडेल किंवा 2 पडेल किंवा 6 पडेल असं आपण सांगू शकतो का? सांगू शकत नाही. म्हणून अशा टाईपच्या एक्सपेरिमेंटला रँडम एक्सपेरिमेंट असं म्हणायचं. म्हणजेच अ डाय इज थ्रोन. तर हा जर आपण थ्रो केला तर त्याचे उत्तर काय असणार आहे तो आपण एका कर्ली ब्रॅकेटमध्ये मांडायची, म्हणजे सॅम्पल स्पेस. कर्ली ब्रॅकेट घेतला आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण 1 ते 6 कडे टाकले. म्हणजेच अशा एक्सपेरिमेंटला म्हणायचं असतं रँडम एक्सपेरिमेंट. ओके, डोक्यात येत आहे? आता याच्या पुढचा पॉईंट बघूया. तो पॉईंट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. म्हणजे आपली प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन फॉर्म्युला. द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट ए ऑफ अ फायनाईट स्पेस एस इज रिटन ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए. म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायचं असेल एखाद्या इव्हेंटची तर ती पी ऑफ एनं दर्शवली जाते. अँड इज मेजर्ड ॲज म्हणजे याचा फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट ए. म्हणजे जो इव्हेंट आहे त्याच्यामधले नंबर एलिमेंट्स मोजायचे डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस. म्हणजे सॅम्पल स्पेसमधले नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजेच या दोघांचं गुणोत्तर म्हणजेच रेशो काढायचा आहे. ती म्हणजेच काय झाली तुमची प्रोबॅबिलिटी असणार आहे.
याच्यामध्ये एकच लक्षात असं ठेवा की कधीही न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा लार्ज असणार नाही. ओके, म्हणजेच प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. हा आपला मेन फॉर्म्युला प्रॉबिलिटीचा. आणि याचा वापर करून तुम्ही वेगवेगळी एक्झाम सोडवली असणार आहेत, सोडवायच्या आहेत. भविष्यात याचं आणि परत काय ॲप्लिकेशन आहे ते हळूहळू आपल्याला कळत जाईलच. ओके, पुढे जाऊया. आता या ठिकाणी आकृती दाखवली. आता आकृती लक्षात येते सर्वांना? ही आकृती काय, 1 रुपयाचा कॉईन आहे तेवढंच बघू नका. हा 1 रुपयाचा जो कॉईन आहे त्या कॉईनला मी टॉस केल्यानंतर त्याची 2 उत्तरं या ठिकाणी आली. त्यातलं एकाला आपण काय म्हणतो, छापा, आणि एकाला म्हणतो काटा. ओके, म्हणजे ज्याला आपण एकाला हेड असं म्हणतो आणि एकाला टेल असं म्हणतो. मग याचं एक्झाम्पल आता कसं असेल, अँड फॉर एक्झाम्पल अ कॉईन इज टॉस्ड. एखादा कॉईन टॉस केला तर त्या ठिकाणी त्याचा सॅम्पल स्पेस काय असणार आहे, एकतर एच किंवा टी. म्हणजे याची पॉसिबल आन्सर्स एच किंवा टी. ओके, म्हणजे एन ऑफ एस काय असणार आहे, एन ऑफ एस इज इक्वल टू 2. 2 उत्तर आली. हा झाला तुमचा सॅम्पल स्पेस. लेट ए बी द इव्हेंट दॅट द कॉईन शोज टेल. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारला की या ठिकाणी ए हा एक इव्हेंट आहे की ज्या ठिकाणी तो कॉईन टेल दाखवतो फक्त. म्हणजेच काय, ए या सेटमध्ये फक्त टी म्हणजे टेल असणार आहे. आणि या जर विचार केला तर एन ऑफ एसमध्ये या सॅम्पल स्पेसमध्ये एच आणि टी हे दोनच ऑप्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये टी हा एकच आहे. म्हणून तो फक्त 1 कन्सिडर केला, ज्याला आपण एक घटक संच असं म्हणतो. म्हणजेच ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये टी. आणि एन ऑफ ए इज इक्वल टू काय आहे, तर एन ऑफ ए इज इक्वल टू 1. आणि मग याची आपल्याला या इव्हेंटची प्रॉबिलिटी काढायची आहे. म्हटल्यानंतर प्रॉबिलिटीची डेफिनेशन, प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. आणि यानंतर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. एन ऑफ ए म्हणजेच 1 आणि एन ऑफ एस म्हणजेच 2. म्हणजेच या कॉईन टॉस केल्यानंतर येणाऱ्या टेलची प्रॉबिलिटी किती असणार आहे, संभाव्यता किती असणार आहे, 1/2 असणार आहे. लक्षात घ्या, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरपेक्षा लार्ज आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जवळपास बरोबर आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉपर्टीचा प्रॉबिलिटी. याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी घेऊया. प्रॉबिलिटी ऑफ इम्पॉसिबल इव्हेंट इज 0 अँड प्रॉबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस इज 1. म्हणजे जो इम्पॉसिबल इव्हेंट म्हटल्यानंतर इम्पॉसिबल असे इव्हेंट होऊच शकत नाही, अशाची प्रॉबिलिटी काय असणार आहे, 0 असणार. म्हणजे जर त्याच्यामध्ये जर घटकच नसतील तर त्याला आपण रिक्त संच म्हणजेच एम्प्टी सेट असं म्हणतो. आणि एम्प्टी सेट कसं दर्शवतो, फायन. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ फाय हा किती असणार आहे, 0 असणार. आणि त्याच पद्धतीने प्रॉबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेसचीच प्रॉबिलिटी किती असणार आहे, ती असणार आहे 1. का, कारण की एन ऑफ एच्या ठिकाणी एन ऑफ एस येणार आणि एन ऑफ एस डिवायडेड बाय एन ऑफ एस किती असणार आहे, 1 असणार. म्हणून प्रॉबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस किती असेल, 1. दुसरा पॉईंट, इफ एस इज द फायनाइट सॅम्पल स्पेस अँड ए इज द इव्हेंट ऑफ एस, देन प्रॉबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ ए. म्हणजे सॅम्पल स्पेस हा फायनाईट असला आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ए हा त्याचा सबसेट असेल तर प्रॉबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, पूरक कोण जसं आपण काढतोय बघा, 180 मधलं जर सपोज 30 एक अँगल असेल तर दुसरा अँगल किती असणार आहे, 180 वजा 30. 180 वजा 30 किती असणार आहे, चेकआउट करू शकता तुम्ही. तसंच या ठिकाणी प्रॉबिलिटीमध्ये सुद्धा कॉम्प्लिमेंट हा पॉईंट येतो. हा कॉम्प्लिमेंट पॉईंट समजण्यासाठी एक वेन डायग्राम आपण काढूया. या ठिकाणी हे जे आकृती काढली ती एक चौरस आयताकृती, त्यामध्ये सॅम्पल स्पेस एस कन्सिडर करूया त्याला. त्याच्यामध्ये एक इव्हेंट कन्सिडर केला, इव्हेंट त्याला नाव देऊया ए. म्हणजेच हा जो इव्हेंट आहे ए हा या मर्यादित आहे सर्कल भोवती. ओके, आणि या सर्कल भोवती राहिलेले जे एलिमेंट्स आहेत जे बाहेरच्या साईडला हिरव्या पार्टमध्ये असणार आहे त्या ठिकाणी त्याला असणार आहे ए कॉम्प्लिमेंट. ओके, म्हणजेच प्रॉबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट याची प्रॉबिलिटी ही 1 मधून प्रॉबिलिटी ऑफ ए वजा केल्यानंतर आपल्याला मिळते. ही त्याची प्रॉबिलिटी आहे. पुढे जाऊया, टाईप्स ऑफ इव्हेंट्स. आता इव्हेंटचे टाईप्स काय असणार, तर पहिलं सिम्पल इव्हेंट ऑर एलिमेंटरी इव्हेंट. म्हणजे एक घटक संचासारखंच या ठिकाणी डेफिनेशन आहे. An event consisting of single point of a sample space S is called as simple or elementary event. म्हणजे एक घटक संचासारखीच, म्हणजे ज्याच्यामध्ये एकच घटक किंवा एकच पॉईंट असणार आहे त्यावेळी त्याला म्हणायचं असतं सिम्पल इव्हेंट. म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू 1 असेल तर त्यावेळी त्याला म्हणतो आपण सिम्पल इव्हेंट. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ 2 कॉईन्स आर टॉस्ड देन सॅम्पल स्पेस काय असणार आहे, जर 2 कॉईन टॉस केलं तर त्या ठिकाणी सॅम्पल स्पेस असणार आहे एक एच एच. दोन्ही हेड असू शकतात किंवा पहिला हेड दुसरा टी.
किंवा पहिला टी दुसरा हेड किंवा दोन्हीसुद्धा टी टी असू शकतात. म्हणजे हा झाला तुमचा सॅम्पल स्पेस. या सॅम्पल स्पेसमध्ये जर एक इव्हेंट कन्सिडर करूया, ए बी द इव्हेंट दॅट बोथ द कॉइन्स शोज टेल. म्हणजे दोन्हीसुद्धा जे काय ठोकळे आहेत ते टेलच दाखवते. तर त्याचा विचार जर केला तर ए इज इक्वल टू याच्यामध्ये दोन्ही ठोकळे टेल कुठे आहेत बघा, हे हेड आहे, याच्यामध्ये पण हेड आहे, याच्यामध्ये हेड आहे आणि याच्यामध्ये फक्त टेल आहे. याचा अर्थ याच्यामध्ये एकच घटक आला, म्हणून या इव्हेंटला म्हणायचं सिम्पल इव्हेंट. ओके, इन दिस केस इव्हेंट ए इज कॉल्ड सिम्पल ऑर एलिमेंटरी इव्हेंट. ही त्याची सिम्पल डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन बघूया, इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल म्हणजे जे होऊ शकत नाही. An event which does not contain any sample point of a sample space S is called as impossible event. For example बघूया, a die is thrown. सॅम्पल स्पेस आपण लिहू शकतो, मगाशीच बघितलं आपण 1 to 6. आणि याच्यामध्ये आपण पी हा एक इव्हेंट कन्सिडर केला की ज्यामध्ये लिहिलं डाय शोज नंबर ग्रेटर दॅन 6. 6पेक्षा जास्त असलेला नंबर. मग मला सांगा की 6पेक्षा जास्त असलेला नंबर याच्यामध्ये आहे का? नाही, जे पॉसिबलच नाही आहे. ठोकळा आपण ज्यावेळी थ्रो करतो त्याच्यामध्ये 1 ते 6 चकडे असतात. 6पेक्षा मोठे आकडा असणारच नाही आहे. म्हणून या ठिकाणी अशा टाईपच्या इव्हेंटला म्हणायचं इम्पॉसिबल इव्हेंट्स, ज्या ठिकाणी आपल्याला रिक्त संच मिळतो. ओके, म्हणून याला म्हणायचं असतं इम्पॉसिबल इव्हेंट्स. ओके, पुढे जाऊया. देन इव्हेंट पी इज कॉल्ड इम्पॉसिबल इव्हेंट. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. जसं आत्ता मागाशी सांगितलं पूरकच्या बाबतीत, तसंच या ठिकाणी असणार आहे. लेट ए बी एनी इव्हेंट डिफाईन्ड ऑन द सॅम्पल स्पेस एस. द कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट ए इज द सेट containing all the elements in the sample space yes but not in A, which not in A. म्हणजे असे एलिमेंट जे यसमध्ये आहेत परंतु एमध्ये नाहीत, अशा एलिमेंट्सला म्हणायचं असतं कॉम्प्लिमेंट इव्हेंट. आणि तो दाखवला जातो ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डॅश या पद्धतीनं. आता फॉर त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन, आता या ठिकाणी हे जे पार्ट दाखवला आहे हा पार्ट बघितला असणार आहे तुम्ही सेटमध्ये. ओके, सेट बिल्डर मेथड, रोस्टर मेथड, अशा 2 पद्धती तुम्ही बघितलं असणार आहे संच लिहिण्याच्या पद्धतीनुसार. त्याच्यामध्ये मी हे कशामध्ये लिहिलं आहे, रूल मेथडनुसार लिहिलं. त्या रूल मेथडनुसार ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए ऑब्लिक, म्हणजे त्या ठिकाणी कंडिशन दिले ए बिलॉंग्स टू एस. बिलॉंग्स टू म्हणजे ए हा यसमध्ये आहे, पर स्मॉल ए. ओके, स्मॉल ए हा यसमध्ये आहे आणि स्मॉल ए हा एमध्ये नाही, कॅपिटल एमध्ये नाही. म्हणजे जो यसमध्ये आहे मात्र एमध्ये नाही, अशांना म्हणायचं असतं कॉम्प्लिमेंट इव्हेंट. त्याचं एक एक्झाम्पल, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. याच्यावरून सॅम्पल स्पेस काय असणार आहे बघा, एच एच, एच टी, टी एच, टी टी. सिम्पल. ओके, तर याच्यामध्ये एन ऑफ एस किती झाला, 4 झाला. त्याच पद्धतीने एक इव्हेंट कन्सिडर करूया, इव्हेंट ए. बोथ द कॉइन शोज टेल. दोन्हीसुद्धा कॉइन टेल दाखवतात. त्यानुसार ए किती येईल, टी टी येईल आणि एन ऑफ ए इज इक्वल टू येईल 1. आता तसाच जर विचार केला तर या ठिकाणी पुढचा पॉईंट आपण कन्सिडर ए कॉम्प्लिमेंट काय असणार आहे. ए कॉम्प्लिमेंट म्हटल्यानंतर हा जो टी टीचा आहे तो जर काढून टाकला तर आपल्याला राहिलेले 3 एलिमेंट्स मिळतील, म्हणजे एच एच, एस टी आणि टी एच. ओके, तो म्हणजेच ए कॉम्प्लिमेंट, म्हणजेच यसमध्ये आहे परंतु एमध्ये नाही. असे एलिमेंट ज्यावेळी घेतोय त्यावेळी त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. आणि एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू किती आलं, 3 आलं. ओके, म्हणजेच याच्यावरून लक्षात येईल एन ऑफ ए अधिक एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट केलं तर आपल्याला एन ऑफ एस मिळतं. म्हणजेच एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट. याचाच वापर करून पुढे जाऊया. एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट डिवायडिंग थ्रू आउट बाय एन ऑफ एस. सर्वांना एन ऑफ एसनं डिवाइड करूया, म्हणजेच आर एल एच एसला पण आर एच एसला पण. जर सर्वांना एन ऑफ एसनं डिवाइड केलं तर एन ऑफ एसला अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस प्लस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट डिवायडेड बाय एन ऑफ एस. आता प्रॉबिलिटीच्या डेफिनेशननुसार एन ऑफ एस आपण एन ऑफ एस सेम क्वांटिटी असेल त्यावेळी ह्याचं आन्सर एकमेकांना कॅन्सल होऊन 1 येतं. एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस म्हणजेच काय असणार आहे, प्रॉबिलिटीची डेफिनेशन आपली पी ऑफ ए. आणि या ठिकाणी एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट डिवायडेड बाय एन ऑफ एस म्हणजेच प्रॉबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट. आणि याच्यामध्ये रिअरेंजमेंट केल्यानंतर प्रॉबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ ए असा आपल्याला मेन फॉर्म्युला मिळतो, ज्याचा वापर करून आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. असे हे पॉईंट्स आहेत. थँक्यू.